ठीक आहे. तर आज आपण शिकणार आहोत, जसं तुम्हाला माहिती असेल, जे लोधा स्कॉलरशिप एक्झाम आहे, त्याच्यामध्ये 4 पार्ट आहेत. एक आहे मॅथ्स, एनालिटिकल मॅथ्स, दुसरा आहे सायंटिफिक इन्क्विजिटिव्हनेस, तिसरा आहे लॉजिकल रिझनिंग आणि चौथा आहे सोशल इंटेलिजन्स. तर आपण सोशल इंटेलिजन्स हे टॉपिक चालू करणार आहोत आज. तर सोशल इंटेलिजन्स हे शब्द ऐकून तुम्हाला काय डोक्यात येतं? एक-एक हँड रेज करा आणि मग बोलू आपण. हॅलो सर. आधी आधी हँड रेज करा, मग आपण एक-एक करू. सोनाली, बोलू शकतेस तू? येस सर. सोशल इंटेलिजन्स बद्दल जसे की आता जे इतिहास असतं सोशल इंटेलिजन्स त्याबद्दल जे जनरल नॉलेजचे क्वेश्चन असतात तर नॉट एक्झॅक्टली बरोबर नाहीये ते. दुसऱ्यांचे आन्सर ऐकू मग मी सांगतो तुला. थोडं चुकीचं आहे, सांगतो. जागृती? येस येस सर. सोशल इंटेलिजन्स म्हणजे आताचं जे AI आहे त्या पद्धतीचे, म्हणजे एखादी आपण माहिती काढू शकतो, यालाच सोशल इंटेलिजन्स असं म्हणू शकतो आपण. नाही, एआय आता हे खूप नवं आहे. सोशल इंटेलिजन्स एआयच्या आधीपासून एक्झिस्ट करतं. तर वेगळं आहे थोडं सोशल इंटेलिजन्स. रिया? I think it can be like SST, means something like SST or general knowledge. So It is somewhat like SST and general knowledge, but not exactly. Aditi? येस सर. सोशल इंटेलिजन्स म्हणजे समोरचा जो व्यक्ती तर त्याची भावना समजून घेणे आणि कम्युनिकेशन स्किल वगैरे आपला संवाद कसा असतो याचं त्यामध्ये इन्क्लूड होऊ शकतं. This is very close. This is almost precise. हेच आहे. बेसिकली सोशल इंटेलिजन्स इज स्वतःबद्दल आणि दुसऱ्यांबद्दल जे इंटरॅक्शन होतात माणसांमध्ये, त्याच्याबद्दल माहिती आपण कसं इम्प्रूव्ह करू शकतो आणि आपण कसं चांगलं आउटकम आपल्याला जे पाहिजे ते अचीव्ह करू शकतो. हे सोशल इंटेलिजन्स आहे. तर आपण त्याच्याबद्दल शिकणार आहे. तर सोशल इंटेलिजन्स याचं एकदम बेसिस असतं सेल्फ अवेअरनेस. आता आपण आज सेल्फ अवेअरनेस वर काम करणार आहोत. तर सेल्फ अवेअरनेस हे ऐकून तुम्हाला काय वाटतं? म्हणजे काय मनात येतं किंवा काय डोक्यात येतं? हँड रेज करा. सेम प्रोसिजर. प्रीती, बोलू शकतेस? स्वतःची भावना कशी व्यक्त करायची हे असं डोक्यात येतं. भावना व्यक्त करणे नेसेसरी नाहीये. म्हणजे अजून उत्तर कोणाला द्यायचंय तर बोलू शकता. सर एक वेळेस क्वेश्चन रिपीट कराल का? सेल्फ अवेअरनेस हा शब्द ऐकून तुम्हाला काय वाटतं? सेल्फ अवेअरनेसची मीनिंग काय? स्वतःचे करिअर सर. एक हँड रेज करा आणि बोला. प्रीती? हॅलो सर. एक हँड रेज करा आणि मग बोला. असंच माहित नाही. एक टाइम क्वेश्चन रिपीट कराल का? ओके. द क्वेश्चन इज सेल्फ अवेअरनेस हा शब्द जेव्हा तुम्ही ऐकता, वाचता, तर तुम्हाला काय मीनिंग वाटतं त्या शब्द वाचून इंट्युइटिव्हली? नुसतं तुम्हाला आता माहिती तर नाहीये, मी शिकवणार आहे. पण तुम्हाला काय वाटतं? प्रीती, बोल. सर मी सांगू का प्रेरणा? प्रीती, एक करून जा. स्वतःची जीवनात काय मोठं होऊन काय करायचं? स्वतःच्या जीवनात मोठं होऊन काय बनायचं? पुढच्या करिअर मध्ये काय करायचं? नाही, नॉट नेसेसरली. पण ठीक आहे, गुड अटेम्प्ट. सर मी सांगू अनुष्का? प्रेरणा सेकंड, मग अनुष्का तुझ्याकडे येऊ. सगळ्यांचे आन्सर ऐकले. सर आपले स्वतःचे करिअर. करिअर, तुम्ही करिअरला नसतं ते रिस्ट्रिक्टेड. अजून बाहेर सोचा, करिअरच्या बाहेर. अनुष्का? मराठीमध्ये काय म्हणता? काय? सेल्फ अवेअरनेसला मराठीमध्ये एक्झॅक्ट शब्द आता मला पण पाहावा लागेल. सर मी सांगू का? सर मी जागृती सांगू? त्याला मराठीतून काय म्हणतात? सोनाली, तू ट्राय केलंस? हॅलो सर, सांगू का मी? एक सेकंड. सांगू नका करू. माझ्याकडे लिस्ट आहे ज्यांनी एक करून रेज हँड केलंय. सोनाली, तू बोल.
येस मी सर. घेईल ना. सेल्फ अवेअरनेस मीन्स स्वतःची जाणीव पाहिजे, स्वतःला समज आली पाहिजे, त्यालाच आपण सेल्फ अवेअरनेस म्हणतो. हो, तर हा, ॲज अन ओव्हरऑल डेफिनेशन बरोबर आहे. तरी अजून जागृती, तुला काय वाटतं? येस सर. मतलब सेल्फ अवेअरनेस म्हणजे स्वतःची जागरूकता करणे. म्हणजेच बरोबर. स्वतःच्या भावना, विचार, क्षमता आणि ज्या अशा काही कृती असतात त्या आपण सखोलपणे त्याची आपण जेव्हा जाणीव करतो ना, जाणीव असणे म्हणजे याला सेल्फ अवेअरनेस असं म्हणतात माझ्या अंदाजाने. बरोबर. बाकी आता ज्यांनी हँड रेस केलं त्यांच्याकडे अजून काही ऍड करायला आहे याला, कारण की हे एकदम वेल कन्साइज डेफिनेशनच दिलंय त्यांनी बेसिकली. सर, अनुष्का? जनजागृता. हो, जागृता. हा बरोबर. प्रणाली? सर क्वेश्चन रिपीट कराल? सेल्फ अवेअरनेस हा शब्दचं मिनिंग काय आहे तुझ्याप्रमाणे? ओके. तुम्ही काय विचार करतात, म्हणजे सर्व जण का विचार करतात, कसं वागतात आणि तुमच्या वागण्याचा इतरांवर काय परिणाम होतो हे बरोबर. समजणे म्हणजे सेल्फ अवेअरनेस. बरोबर. चैतन्य? नियमांची जाणीव असणे. नियम? नियम असं नाही. नियम थोडं चुकीचं आहे, पण क्लोज. ऋतुपर्णा? तर सेल्फ अवेअरनेस म्हणजे स्वतः जाणीव किंवा आत्मजागरूकता करणे. बरोबर आहे. आत्मजागृत. बरोबर आहे. ठीक आहे. आता सेल्फ अवेअरनेस जसं भरपूर लोकांनी सांगितलं, जागरूकता, मराठीचा शब्द जागरूकताच बोलू शकता त्यासाठी तुम्ही. इट इज बेसिकली सर की मी सांगू? आता मी सांगतोय, भरपूर लोकांनी स्वतःचं डेफिनेशन दिलं. तर सेल्फ अवेअरनेस बेसिकली जागरूकता आहे. स्वतःचे विचार, स्वतःचे व्हॅल्यू जे असतात, स्वतःचे इंटरेस्ट, तुम्हाला काय आवडतं, काय नाही आवडत. आणि मग अजून एक त्याचा ऍस्पेक्ट असतो की बाकी लोक तुम्हाला परसिव्ह कसं करतात, बाकी लोक तुम्हाला कसे नोटीस करतात, ते पण सेल्फ अवेअरनेस मध्ये येतं. ह्या सगळ्याची माहिती स्वतःला असणं त्याला जागरूकता किंवा सेल्फ अवेअरनेस म्हणतात. तर आता आपण आज सेल्फ अवेअरनेसला डेप्थ मध्ये जाणार आहोत थोडं. तर जे आपलं LGP आहे, लोधा जीनियस प्रोग्राम चॅलेंज, सोशल इंटेलिजन्स काय आहे? इट एनकम्प्रेसेस सेल्फ अवेअरनेस, सिच्युएशनल अवेअरनेस, कम्युनिकेशन, इंटरप्रिटेशन अँड रोल प्लेइंग स्किल्स. आपण हे पुढच्या आठवड्यात ह्याच्या थ्रू एक एक करून जाणार आहोत. तर आजसाठी सेल्फ अवेअरनेस. सेल्फ अवेअरनेस तुमच्यापैकी किती लोकांना वाटतं की तुम्ही सेल्फ अवेअर आहात किंवा जागरूक आहात? ज्यांना पण वाटतं हँड रेज करू शकता. आता 36 पैकी 15, 16, 17 लोकांना वाटतं की सगळे जागरूकता आहे, सेल्फ अवेअर आहे. पण आता हे जे डॉक्टर ताशा युरिक आहे ना, त्यांनी 2017 मध्ये एक स्टडी केली. त्याच्यामध्ये त्यांना भेटलेलं की 95% लोकांना वाटतं की ते सेल्फ अवेअर आहेत, पण फक्त 10 ते 15% लोकांना ऍक्च्युअली सेल्फ अवेअर असतात. आता आपल्यापैकी पण 36 पैकी 16 लोक म्हणतात ते सेल्फ अवेअर आहेत, पण ह्याच्यापैकी 16चे 16 सेल्फ अवेअर ऍक्च्युअली नसणार आहे, जागरूकता ऍक्च्युअली नसणार आहे. त्यापैकी काही मुलं ऍक्च्युअली सेल्फ अवेअर असणार. आणि सेल्फ अवेअर नसणं ही वाईट गोष्ट नाहीये. सेल्फ अवेअर असणं असं नाही की तुम्ही एकदा सेल्फ अवेअर झालं तर आयुष्यभर सेल्फ अवेअर राहणार आहे. इट इज अ कॉन्स्टंट स्टेट ऑफ, तुम्हाला कंटिन्युअसली सेल्फ अवेअर राहावं लागेल. तुम्ही आज जे स्वतःबद्दल माहिती आहे तुम्हाला, ती उद्या बदलू शकते. तर सेल्फ अवेअरनेस हे एक टाइमचं असं नाही की मी एकदा स्वतःबद्दल सेल्फ अवेअर झालो तर सेल्फ अवेअर झालोय आता मी. इट इज अ कंटिन्युअस प्रोसेस, इट इज अ कंटिन्युअस प्रोसेस का बोलू शकतो त्याला. तर हे एक खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे माहिती असायला, की भरपूर लोकांना वाटतं ते सेल्फ अवेअर आहेत, पण भरपूर लोक ऍक्च्युली नसतात. हो ऋतुपर्णा? सर चुकीने झालं होतं, सॉरी. ओके ओके, नो प्रॉब्लेम. प्रीती, तुला काय बोलायचं आहे?
नो सर. ओके. तर हे एक गोष्ट डोक्यात ठेवा की जरी तुम्हाला वाटत असेल की तुम्ही सेल्फ अवेअर असाल, भरपूर लोकांना सेम गोष्ट वाटते आणि भरपूर लोक ऍक्च्युली नसतात. आता आपण पाहू सेल्फ अवेअरनेस हे जे 2 डायमेन्शन असतात. डायमेन्शन म्हणजे 2 टाईपचे सेल्फ अवेअरनेस असतात. हे पण डॉक्टर ताशा ज्युरिकनेच रिसर्च केलं त्याच्यावर. तर बेसिकली सेल्फ अवेअरनेस किंवा जागरूकता जे आहे त्याचे 2 टाईप आहे. एक इंटरनल सेल्फ अवेअरनेस आणि एक एक्सटर्नल सेल्फ अवेअरनेस. इंटरनल सेल्फ अवेअरनेस हे आहे ज्यात तुम्ही स्वतःचे व्हॅल्यू, पॅशन, रिॲक्शन अँड व्हॉट एनर्जायझेस अस व्हर्सेस ड्रेन्स. बेसिकली तुम्ही कशाला इम्पॉर्टन्स देता, तुम्हाला काय आवडतं, काय नाही आवडत, तुम्हाला अजून काय, जर तुम्ही कोणत्या सिच्युएशन मध्ये असाल तर तुम्ही काय कराल हे जी माहिती असणे स्वतःबद्दल, हे सगळं इंटरनल सेल्फ अवेअरनेस मध्ये येतं. आणि दुसरं असतं एक्सटर्नल सेल्फ अवेअरनेस. इट इज हाऊ ॲक्युरेटली वी अंडरस्टँड हाऊ अदर्स परसिव्ह अस. म्हणजे बाकी लोक आपल्याला कसं पाहतात. जसं सपोज तुम्ही क्लासमध्ये बोलत असाल, टीचरला आवाज जात असेल तर टीचरला वाटेल हे दोघं काय हे दोघं बोलत राहतात क्लासमध्ये, किती बदमाश आहेत वगैरे वगैरे. तर माहिती असणं की जर टीचरला ऐकू गेलं तर ती असा विचार करेल. ते येतं एक्सटर्नल सेल्फ अवेअरनेस मध्ये. हे कळालं सगळ्यांना? समजप करू शकता रिॲक्शन जर कळालं असेल. ठीक आहे. तर हे 2 टाईपचे सेल्फ अवेअरनेस असतात आणि हे जे सेल्फ अवेअरनेस असतात ते एक दुसऱ्यांपासून इंडिपेंडंट असतात. इंडिपेंडंट म्हणजे जर तुमचं इंटरनल सेल्फ अवेअरनेस जास्त आहे, ह्याचं मिनिंग हे नाही होत की तुमचं एक्सटर्नल सेल्फ अवेअरनेस पण जास्त असणार आहे. हे फक्त जर तुम्हाला माहिती इंटरनल सेल्फ अवेअरनेस जास्त आहे म्हणजे इंटरनल सेल्फ अवेअरनेस जास्त आहे. एक्सटर्नल सेल्फ अवेअरनेस काहीही असू शकतं अजून. हे पण एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे डोक्यात ठेवणं की इंटरनल सेल्फ अवेअरनेस डज नॉट मीन की एक्सटर्नल सेल्फ अवेअरनेस पण हाय किंवा लो आहे. ठीक आहे. पुढे जाऊ आपण. आता तेच डॉक्टर ताशा ज्युरिकने 4 प्रोफाईल किंवा आर्केटाईप बनवले त्याच्यासाठी लोकांचे, की 4 टाईपचे लोक असतात. एक असतो इंट्रोस्पेक्टर, एक असतो सीकर, एक असतो प्लीजर आणि एक असतो द अवेअर. तर हे 4 टाईपचे प्रोफाईल असतात डिपेंडिंग ऑन द स्टेट ऑफ युअर इंटरनल सेल्फ अवेअरनेस अँड द एक्सटर्नल सेल्फ अवेअरनेस. आता इंटरनल सेल्फ अवेअरनेस जर तुमचा सपोज हाय आहे तर आणि तुमचा एक्सटर्नल सेल्फ अवेअरनेस लो आहे, म्हणजे तुम्हाला स्वतःबद्दल खूप माहिती आहे की मी काय इम्पॉर्टन्स कशाला देतो, कशाला देते, मी जर हे असं काही घडत असेल तर मी काय करेल त्यात, मला काय आवडतं, मला काय नाही आवडत. तर तुमचं इंटरनल सेल्फ अवेअरनेस आहे. पण तुम्हाला हे कळत नाही की बाकी लोक तुम्हाला कसं पाहतात. जर तुम्ही काही करत असाल तर बाकी लोकांचं तुमच्याबद्दल काय ओपिनियन आहे. तर तुमचं एक्सटर्नल सेल्फ अवेअरनेस हे लो असाल आणि तुम्ही एक इंट्रोस्पेक्टर असाल. इंट्रोस्पेक्टर ते आहे जो क्लिअर ऑन हू दे आर बट डोंट सर्च फॉर ब्लाइंड स्पॉट्स. म्हणजे स्वतः कोण आहे ते माहिती आहे त्यांना, पण त्यांना काय माहिती नाही आहे त्याच्याबद्दल ते शोधत नाही. ठीक आहे. हे असतो इंट्रोस्पेक्टर. आता दुसरा आहे सीकर. सीकर कडे नंतर जाऊ. दुसरा आहे द प्लीजर. प्लीजर असतो इंट्रोस्पेक्टरचा ऑपोजिट. त्याचं एक्सटर्नल सेल्फ अवेअरनेस काय असतं, त्याला माहिती असतं की दुसरे लोक कसे ते त्याच्याबद्दल काय विचार करतात, कसं परसिव्ह करतात कोणत्याही सिच्युएशन मध्ये. पण त्याला हे नसतं माहिती की त्याला स्वतः कशाबद्दल त्याची आवड काय आहे, तो जर एक सिच्युएशन मध्ये असेल तर काय करेल, त्याचे व्हॅल्यूज काय, जर ते कोणतेही डिफिकल्ट सिच्युएशन असेल तर तो कसा ऍक्ट करेल. तर तो एक प्लीजर असतो. इट इज दे आर फोकस्ड ऑन हाऊ अदर्स सी दॅम सो दे कॅन लूज साईट ऑफ देअर ओन व्हॅल्यूज. म्हणजे फक्त त्यांना जास्त इम्पॉर्टन्स ते दुसरे त्यांना कसे पाहतात त्याच्यावर देतात. तर स्वतःचे व्हॅल्यूज हे स्ट्रॉंग नसतात. तो असतो द प्लीजर. आता थर्ड टाईप आहे द सीकर. ते डोंट नो हू दे आर, व्हॉट दे स्टँड फॉर और हाऊ देअर टीम सी दॅम. बेसिकली सीकर हे एक ट्रान्झिशनल स्टेज आहे. म्हणजे सीकर ते असतात जसं खूप काहीतरी अवघड तुमच्या आयुष्यात घडलं असेल आणि मग तुम्हाला माहिती नाही की तुमचे व्हॅल्यूज काय, तुम्हाला काय आवडतं नाही आवडतं, आणि तुम्हाला हे पण माहित नाही की आता करंटली लोक तुम्हाला कसं पाहतायत. इट इज अ ट्रान्झिशनल स्टेज. लोक जास्त वेळ सीकर मध्ये नसतात. ते जनरली थोड्या वेळासाठी असतात. ते स्टक किंवा फ्रस्ट्रेटेड असतात, पण ते
हळूहळू शिकतात, त्यांचं इंटरनल सेल्फ अवेअरनेस आणि एक्सटर्नल सेल्फ अवेअरनेस इम्प्रूव्ह करतात आणि मग ते इधर इंट्रोस्पेक्टर, प्लीजर किंवा द अवेअर कडे जातात. ठीक आहे. आणि फायनली असतो द अवेअर. द अवेअर इज अ प्रोफाईल किंवा आर्कटाईप ज्याच्याकडे आपल्या सगळ्यांना जायचं आहे. इट इज द आयडियल आर्कटाईप. आपल्याकडे जर आपण द अवेअर झालो तर आपल्याला आपल्या आयुष्यात खूप फायदा होईल. थिंग्स विल बिकम इझियर फॉर अस. म्हणून आपल्या द अवेअर कडे टार्गेट करायचं आहे. So the aware is basically people who know who they are, what they want, seek out and value others' opinions. They realize the true benefits of self-awareness. Basically, त्यांचं इंटरनल सेल्फ अवेअरनेस पण आहे आणि एक्सटर्नल सेल्फ अवेअरनेस पण आहे आणि त्याच्यामुळे त्यांचं ओव्हरऑल त्यांना हे पण माहितीये की त्यांच्यासाठी इम्पॉर्टंट काय आहे, त्यांचे व्हॅल्यूज काय आहे, त्यांना काय आवडतं नाही आवडतं, आणि त्यांना हे पण माहितीये की लोक त्यांना कसं परसिव्ह करतायत, लोक त्यांना कसं पाहतायत. तर ते दोन्ही बॅलन्स करू शकतात आणि मग त्याच्यामुळे ते कॅन इझिली डील विथ सिच्युएशन्स. कोणतेही सिच्युएशन असेल तर मला काय इम्पॉर्टंट आहे पण तो मला असं परसिव्ह करेल तर मला काय करायला पाहिजे याच्याबद्दल विचार करून चांगलं डिसिजन, बरोबर डिसिजन ते घेऊ शकतात. आता ह्याच्याबद्दल कुणाला काही डाऊट आहे का? याला पण डाऊट आहे, हँड रेज करू शकतो. हो लावण्य. Sir, please repeat the introspector. ओके. तर इंट्रोस्पेक्टर इज बेसिकली तो ज्याचा इंटरनल सेल्फ अवेअरनेस आहे. त्याला स्वतःचे व्हॅल्यूज माहिती आहे, त्याला स्वतःचे आवड नावड माहिती आहे, पण त्याला हे माहित नाही की दुसरे लोक त्याला कसं पाहतात. जसं सपोज तू काही क्लासमध्ये तुला माहिती आहे की तू अशी मुलगी आहे ज्याला क्लासमध्ये आवाज करायला आवडत नाही. आता तर तू एकदम चांगली शांत बसली आहे, पण तुला हे कळेना की बाकी मुलं तुला कसं परसिव्ह करतायत किंवा टीचर तुला कसं परसिव्ह करते. टीचरला वाटतंय की तू खूप चांगली मुलगी आहे, तू शांत बसते, तू त्रास देत नाही, पण तुला हे कळत नाही की टीचरला हे वाटतंय. तर तू एक्सटर्नल सेल्फ अवेअरनेस लॅक करते, पण तुझं इंटरनल सेल्फ अवेअरनेस जे आहे ते हाय आहे. तर तू एक इंट्रोस्पेक्टर आहे. तुला स्वतःच्या व्हॅल्यूज बद्दल माहिती आहे पण दुसऱ्यांच्या परसेप्शन बद्दल नाही. कळालं? Okay, sir. Thank you. अजून कोणाला काही डाऊट? ओके, तर मी अज्युम करता नाहीये. लेट्स गो अहेड. तर आपल्याला जसं मी सांगितलं, अवेअर हे आपलं गोल आहे. आपल्या सगळ्यांना अवेअर बनण्याकडे जायचं आहे, तो आपला गोल आहे. तर आपण आता काही गोष्टी पाहणार आहे जे आपल्याला हेल्प करतील की हे आपण 4 आर्केटाईप शिकलोय. एक तर आहे इम्पॉर्टंट गोष्ट, स्वतः कोणता आर्केटाईप आहे या 4 पैकी हे करंटली नोटीस करणे किंवा स्वतःबद्दल प्रश्न विचारणे की मला स्वतःचे व्हॅल्यूज माहिती आहेत का, आणि मी एक हा तेच की करंटली मी या 3 पैकी कोणत्या आर्केटाईप मध्ये आहे हे जज कर. हो सोनाली. सर द अवेअर बद्दल सांगता का? ओके, सो द अवेअर इज बेसिकली अन आर्केटाईप जे त्याचं इंटरनल सेल्फ अवेअरनेस ॲज वेल एज एक्सटर्नल सेल्फ अवेअरनेस आहे. बेसिकली त्याचा मिनिंग आहे की त्यांना हे माहिती आहे की त्यांचे व्हॅल्यूज काय, पॅशन्स काय, हे सगळं त्यांना स्वतःबद्दल माहिती आहे. पण त्यांना हेही माहिती आहे की दुसरे लोक त्यांना कसं परसिव्ह करतात. तर कळालं? इट्स बेसिकली जसं तू विचार करू शकते, तू एक टीम मध्ये काम करतेय आणि काही प्रोजेक्टवर काम करताय तुम्ही सोबत, आणि मग सपोज तुला हेही माहितीये की ह्या प्रोजेक्टमध्ये काय काम करायचंय, कसं काम करायचंय, तुला पर्सनली जसं काम अलोकेट होणार, तर तुला हे माहितीये. पण तुला हे पण माहितीये की जर मी हे काम मागितलं तर दुसऱ्यांना कसं वाटणार वगैरे वगैरे. तर तसं तू दोन्ही कन्सिडर करून डिसिजन घेऊ शकते. म्हणून तुझं एक्सटर्नल सेल्फ अवेअरनेस आहे आणि इंटरनल सेल्फ अवेअरनेस आहे. म्हणून आपल्याला द अवेअर बनण्याकडे टार्गेट करायला लागतं. कळलं सोनाली? येस सर, थँक्यू. ओके. तर आता द रोड मॅप टुवर्ड्स बिकमिंग अवेअर. आपला गोल अवेअर आहे. आता आपण काही गोष्टी शिकणार आहे जे आपल्याला हो जागृती. ओके, आय गेस डाउट नहीं है. हो नयन? सर प्लीज फिर से एक्सप्लेन करेंगे क्या? कौन सा?
कौन सा थोड़ा point? लेट मैं थोड़ा लेट ज्वाइन हूँ, फिर से एक्सप्लेन करो ना। फिर से ठीक है, आई विल गो थ्रू क्विकली, डिटेल में नहीं जाऊंगा. सो कब ज्वाइन किया आपने? जस्ट ओके, तो बेसिकली दो टाइप के सेल्फ अवेयरनेस होते हैं. एक इंटरनल सेल्फ अवेयरनेस, एक एक्सटर्नल सेल्फ अवेयरनेस. इंटरनल सेल्फ अवेयरनेस वो होता है जो खुद के वैल्यूज, पैशंस, रिएक्शंस को जानता है, बेसिकली खुद को क्या इंपॉर्टेंट है वो जानता है. और एक्सटर्नल सेल्फ अवेयरनेस वो होता है जो जानता है अदर्स परसीव कैसे करते हैं, कि बाकी लोग मुझे परसीव कैसे करते हैं. अगर वो जानता है तो उसका एक्सटर्नल सेल्फ अवेयरनेस है. ये दो टाइप के सेल्फ अवेयरनेस होते हैं, वो एक दूसरे से इंडिपेंडेंट है. एक ज्यादा है उसका मतलब ये नहीं है कि दूसरा भी ज्यादा होगा. एक ज्यादा है तो वो ज्यादा है, दूसरा कुछ भी हो सकता है. इट डिपेंड्स फ्रॉम पर्सन टू पर्सन. तो ये दो टाइप के बेसिस पे डॉक्टर ताशा ज्यूरिक ने 4 प्रोफाइल बनाए थे लोगों के. वो होते हैं द इंट्रोस्पेक्टर, द सीकर, द प्लीजर और द अवेयर. इंट्रोस्पेक्टर वो है जिसका इंटरनल सेल्फ अवेयरनेस हाई है और एक्सटर्नल सेल्फ अवेयरनेस लो है. उनको पता है कि उनके खुद के लिए क्या इंपॉर्टेंट है, उनके वैल्यूज क्या है, उन्हें क्या पसंद है क्या नहीं पसंद है, बट उन्हें ये नहीं पता कि बाकी लोग उन्हें कैसे देखते हैं. द प्लीजर वो है जो दूसरे कैसे उन्हें देखते हैं बहुत अच्छे से जानते हैं, बट क्योंकि वो दूसरों को इतना, दूसरे कैसे दिखते उन्हें देखते हैं वो इतने अच्छे से जानते हैं, वो खुद को नहीं जानते कि वो खुद के वैल्यूज क्या है, अगर वो कोई डिफिकल्ट सिचुएशन में होते तो वो क्या करते हैं. तो उसके लिए वो प्लीजर आर्केटाइप कहा जाता है, जिनका एक्सटर्नल सेल्फ अवेयरनेस ज्यादा है और इंटरनल सेल्फ अवेयरनेस कम है. तीसरा आर्केटाइप है द सीकर, बेसिकली जिनका दोनों इंटरनल सेल्फ अवेयरनेस और एक्सटर्नल सेल्फ अवेयरनेस लो है. वो जनरली ट्रांजिशनल स्टेज होता है, लोग हमेशा द सीकर नहीं रहते. वो कोई इंट्रोस्पेक्टर से चेंज होना चाहता है तो कभी कभी बीच में सीकर में चला जा सकता है. दे बेसिकली डोंट नो हु दे आर, व्हाट दे स्टैंड फॉर और हाउ देयर टीम सीज. और फाइनली होता है द अवेयर. द अवेयर वो है जिसका इंटरनल सेल्फ अवेयरनेस भी हाई है, एक्सटर्नल सेल्फ अवेयरनेस भी हाई है, और वो जानते हैं कि उन्हें क्या चाहिए, उन्हें क्या चाहिए, उनके वैल्यूज क्या है, उन्हें क्या पसंद है नहीं पसंद है. और वो ये भी जानते हैं कि दूसरे लोग उन्हें परसीव कैसे करते हैं, उनके बारे में क्या सोचते हैं, उन्हें कैसे देखते हैं. तो वो द अवेयर कहते हैं. द अवेयर एक आइडियल आर्केटाइप है, कोई भी परफेक्शन तो पहुंच नहीं सकता, बट सबको द अवेयर की तरफ टारगेट करना होता है. ठीक है, तो वही लिखा है, योर रोड मैप टू बिकमिंग अवेयर, वो गोल है. सो अब हम कुछ चीजें देखेंगे विच विल हेल्प अस टू गो टुवर्ड्स अवेयर. सो द फर्स्ट थिंग इज इम्प्रूविंग इंटरनल सेल्फ अवेयरनेस. फर्स्ट चीज जो हम काम करेंगे वो है इंटरनल सेल्फ अवेयरनेस पे. इट इज अगेन हाउ यू क्लियरली सी दिस. सो फर्स्ट चीज है कि हम खुद के इमोशंस को अच्छे से समझ पाए. तो हाउ टू मूव बियॉन्ड हैप्पी और सैड. जैसे आपको कुछ लग रहा है तो आप कभी कभी बोल देंगे, या मराठी मध्ये जातो मी परत, सॉरी हिंदी मध्ये गेलं, तर तुम्ही बोलाल मला थोडं सॅड वाटतंय, मला वाईट वाटतंय. पण हे खूप साधे शब्द झाले. आपण ट्राय करायचं की आपण आपला इमोशन खूप डीपली अंडरस्टँड करू शकतो, अँड दिस इज वन ऑफ द पार्ट्स ऑफ इंटरनल सेल्फ अवेअरनेस. ह्याच्यासाठी जो प्लुटचिक होता, आपण एक सायकॉलॉजिस्ट होता, तो पण एक सायकॉलॉजिस्ट होता, त्यांनी हे एक व्हील बनवलंय, द प्लुटचिक्स व्हील ऑफ इमोशन. सो बेसिकली त्यांनी असं व्हील बनवलंय की सपोज एक्स्टसी, जॉय, सेरेनिटी हे जे इमोशन्स आहे हे इन्क्रीजिंग टू डिक्रीजिंग ऑर्डर आहे इंटेन्सिटीच्या. बेसिकली जर तुम्ही खूप खुश असाल तर त्याला तुम्ही एक्स्टसी बोलू शकता. इट इज बेसिकली अन इंग्लिश वर्ड फॉर बिंग एक्स्ट्रीमली हॅपी. देन सेकंड त्याच्यावर जॉय, म्हणजे तुम्ही खुश आहात पण एकदम खुश नाही. सेरेनिटी म्हणजे तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही खुश आहात पण असं इट इज नॉट अन ऍक्टिव्ह इमोशन, इट इज सरीन. असे त्यांनी इंटेन्सिटीच्या बेसिसवर आउटवर्ड डिरेक्शन मध्ये इंटेन्सिटी कमी होतीये असे हे पहिले मेन त्यांनी 8 इमोशन घेतले. ते आहे एक्स्टसी, ऍडमिरेशन, टेरर, अमेजमेंट, ग्रीफ, लोथिंग, रेज अँड विजिलन्स. अँड देन फ्रॉम द डिक्रीजिंग इंटेन्सिटी ही मेड दिस प्लुटचिक्स व्हील ऑफ इमोशन्स. अँड त्यांनी मध्ये अग्रेसिव्हनेस जसं इकडे येतं, इन बिटवीन अनॉयन्स अँड इंटरेस्ट, कंटेम्प्ट इकडे येतं, बिटवीन बोर्डम अँड अनॉयन्स. हे त्यांनी व्हील बनवलेलं.
तर बेसिकली हे व्हील आहे. आणि अजून एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे की ऑपोजिट, जसं एक्स्टसी अँड ग्रीफ. एक्स्टसी इज अन एक्स्ट्रीम स्टेट ऑफ हॅपीनेस. तुम्ही खूप खुश आहात तर तुम्ही एक्स्टॅटिक आहात, तुम्ही एक्स्टसी, तुम्हाला एक्स्टसी फील होते. आणि ग्रीफ मीन्स यू आर एक्स्ट्रीमली सॅड. तुम्हाला खूप, जसं इंग्लिशमध्ये जर ज्यांना चांगलं इंग्लिश येतं, यू आर इन अ स्टेट ऑफ ग्रीफ आफ्टर समबडी क्लोज टू यू डाईज. तर इट इज अन एक्स्ट्रीम फॉर्म ऑफ सॅडनेस, त्याला ग्रीफ म्हणतात. तर हे जे ऑपोजिट इमोशन्स आहेत ते एक व्हील मध्ये पण एक दुसऱ्याच्या ऑपोजिट आहेत. जसं एक्स्टसी, ग्रीफ, लोदिंग अँड ऍडमिरेशन, रेज अँड टेरर, विजिलन्स अँड अमेजमेंट. तर जे प्लुटचिक्स व्हील ऑफ इमोशन्स आहे, हे जेव्हा तुम्हाला कोणतंही फिलिंग येतंय तर इट कॅन बी अ गाईड फॉर यू टू चेक की तुम्हाला ऍक्च्युअली फील काय होतंय, नॉट जस्ट की मला वाईट वाटतंय आणि सोडून द्यायचं. जेव्हा जर तुम्ही स्वतःबद्दल जास्त विचार कराल, तुमचं सेल्फ अवेअरनेस वाढेल आणि या सेल्फ अवेअरनेसने तुमचे डिसिजन्स जे घ्यायचे तुम्हाला, इम्पॉर्टंट डिसिजन्स पुढे जाऊन, ते घेण्यात तुम्हाला मदत होईल. ठीक आहे. आणि अजून एक फीचर आहे की काही कंबाईन करू शकता तुम्ही इमोशन्स. जसं इकडे इंटरेस्ट इन सेरेनिटी कंबाईन झाली तर ऑप्टिमिझम किंवा अँटिसिपेशन एन्जॉय, त्याच्यामध्ये ऑप्टिमिझम येतं, त्याच्यामध्ये लव्ह येतं. तर दिस इज अ प्रिटी युजफुल टूल. जस्ट एक बेसिक, जेव्हा तुम्हाला स्वतःचं इमोशन जज करायचं असेल त्यावेळेस तुम्ही हे यूज करू शकता. इट बिल्ड्स युअर इमोशनल लिटरसी. द मोर प्रिसाइज युअर लँग्वेज फॉर युअर फिलिंग्स, द बेटर यू कॅन अंडरस्टँड अँड मॅनेज दॅम. म्हणजे जर तुम्हाला जेवढं प्रिसाइजली माहिती असेल तुम्ही काय इमोशन फील करताय, तेवढं तुम्ही इझिली त्याला मॅनेज करू शकाल. ठीक आहे, हे कळालं सगळ्यांना? हो प्रेरणा. No, sir. कळालं का? ज्यांना डाऊट असेल ते हँड रेज करू शकतात. काही डाऊट असेल तर विचारू शकतो. हो प्रीती. सर याच्यावर कसे प्रश्न येतात? प्रश्न पहा, सेल्फ अवेअरनेस या टॉपिकवर इंडिव्हिज्युअली प्रश्न नाही येणार, पण सोशल इंटेलिजन्स मध्ये असं कधी कधी असे सिच्युएशन येतील की दोन लोक भांडतायत आणि मग असं एक सिच्युएशन आहे, काही गोष्ट झाली त्याच्यामुळे भांडतायत. तर आयडियली काय करायला पाहिजे, तुम्ही सपोज एक मुलगा आहे का मुलगी आहे त्याच्यापैकी, तर काय करायला पाहिजे, असा प्रश्न येऊ शकतात. किंवा ह्याच्यामध्ये विचारू शकतात की जर तुम्हाला अँटिसिपेशन एन्जॉय सोबत होत आहे तर तुम्हाला कोणतं इमोशन होतं, आणि 4 ऑप्शन देतील आणि सिलेक्ट करायला लागतील. पण जनरली सेल्फ अवेअरनेस असा टॉपिक आहे जो ज्याच्या बेसिसवर अजून टॉपिक बनतील आणि त्या टॉपिक मधून तुम्हाला प्रश्न येतील. ते तुम्ही जसं प्रॅक्टिस कराल तुम्हाला कळेल. ठीक आहे तेजस. सर कॉम्बिनेशनचं परत एक्सप्लेन करा ना. ठीक आहे. कॉम्बिनेशन इज बेसिकली, जसं तुला आता ह्या फोटोमध्ये दिसत असेल की जर तुला हे दोन इमोशन सोबत फील होते किंवा इंटरेस्ट असेल, हे कळालं की हे फक्त सेम इमोशन आहे, फक्त इंटेन्सिटी कमी होतीये बाहेर जाते तसं, बरोबर? हे कळालं तुला तेजस? हो. हा. तर बेसिकली जर तुला ह्या इमोशन्स पैकी कोणताही फील होत आहे, विथ ह्या इमोशन्स पैकी कोणताही सोबत फील होत आहे, तर ते एक ऑप्टिमिझमच्या डिरेक्शन मध्ये, म्हणजे तू ऑप्टिमिस्टिक फील करतोय त्यावेळेस, असं बोलू शकतो. जर तुला सपोज अनॉयन्स पण आहे आणि तुला बोर्डम पण आहे, तर इट इज अन इमोशन ऑफ कॉन्टेम्प्ट, यू कॅन कॉल इट दॅट. बेसिकली असेच तू हे जे 8 प्रायमरी इमोशन्स प्लुटचिकने घेतलेले आहे ते कंबाईन करू शकतो. नाहीतर मग असं थोडी आहे की तू फक्त ह्या 8 पैकी कोणतेही फील करू शकतो, अजून पण इमोशन्स आहेत. बेसिकली ते ह्या गॅप्स मध्ये मध्ये येतात. कळालं? येस सर, समजलं. ओके. अजून Yes. कोणाला डाऊट आहे? ओके, आय गेस नाही आहे. लेट्स गो अहेड देन. हे फर्स्ट होतं Plutchik's wheel of emotion. A second important thing to improve your internal self-awareness is asking why and not asking what and not why. म्हणजे आता तुम्ही का होतंय हे नाही विचारायचं, तुम्ही काय होतंय हे विचारायचं, कोणतीही गोष्ट झाली तर. आता इकडे एक्झाम्पल दिलंय, डिस्ट्रक्टिव्ह व्हाय क्वेश्चन, व्हाय एम आय सो बॅड ॲट मॅनेजिंग माय डे.
आता सपोज तुमची परीक्षा येते, तुमचा अभ्यास नाही झालाय, तर तुम्ही विचार करायला लागू शकता की मी एवढी वाईट काय आहे, किंवा मी एवढा वाईट काय आहे टाइम मॅनेज करण्यामध्ये. जर मी चांगला असतो तर माझं सगळं काम झालं असतं वेळेत. पण ते विचारण्यापेक्षा तुम्हाला जर तुमचं ऍक्च्युअल स्टेट बेटर जाणायचं असेल तर व्हॉट हे प्रश्न विचारणं बेटर आहे. व्हॉट आर द सिच्युएशन्स वेअर आय लूज ट्रॅक ऑफ माय टाइम अँड व्हॉट कॅन आय डू डिफरंटली. म्हणजे तुम्ही विचार करताय की मी काय वेगळं करू शकतो, किंवा काही झालं ज्याच्यामुळे माझा टाइम गेलता आणि माझं टाइम मॅनेजमेंट इम्प्रूव्ह कसं होऊ शकतं. तर तुम्ही व्हाय विचारणार तर जनरली व्हायसाठी चांगलं उत्तर तुम्हाला भेटणार नाही. तुम्ही विचारत राहणार आणि तुम्ही स्वतःबद्दल कधी कधी जनरली इट इज अ बॅड इमोशन. ठीक आहे. The problem with why. Asking why do I feel this way or why did I mess that up often leads to unproductive rumination. Our minds invent answers that feel true but are often wrong, trapping us in a cycle of self-criticism. Self-criticism म्हणजे स्वतःबद्दल वाईट विचार करत चालतो. म्हणून एक हँडी डोकं म्हणजे ऍटलिस्ट when dealing with your emotions or with a state, स्वतःचा स्टेट, तर तुम्हाला हे डोक्यात ठेवू शकता की व्हाय हा प्रश्न विचारण्यापेक्षा व्हॉट हा प्रश्न विचारायचा. व्हाय डिड आय गेट सच अ बॅड रेटिंग ऑन दॅट प्रोजेक्टच्या जागी विचारायचं व्हॉट स्टेप्स डिड आय टेक टू दॅट, what steps that I had taken led to me getting a bad rating on that project. नाही तर what steps can I take to get in the future to do a better job on that project or on another project. Why am I so nervous about this test? हे विचारण्यापेक्षा what am I feeling right now? Rumination is basically जेव्हा तुम्ही एकच गोष्टीबद्दल परत परत विचार करताय आणि एक सायकल सारखं बनून जातं ते. की रुमिनेशन, एक सेकंड मी डेफिनेशनच सांगतो तुम्हाला. रुमिनेशन जसं काय, कसं एक्सप्लेन, जर तुम्ही सपोज तुमचा एक पेपर वाईट गेला, मग तुम्ही विचार करायला लागले माझा पेपर का वाईट गेला, आणि मग तुम्ही सपोज एक दिवशी खेळायला गेलता इन्स्टेड ऑफ अभ्यास करणं पेपरच्या आधी किंवा काही झालं, आणि मग त्यामुळे वाईट गेला तुम्हाला वाटतंय, आणि मग तुम्ही त्याच्याबद्दलच विचार करताय, आणि मग ते परत परत त्याच्याबद्दल विचार करत जाणे त्याला रुमिनेशन. ठीक आहे. बेसिकली इट्स अ सायकल. ठीक आहे. आता इंटरनल सेल्फ अवेअरनेस साठी ते 2 टेस्ट आहेत. आपण आता एक्सटर्नल सेल्फ अवेअरनेस साठी पाहू. एक्सटर्नल सेल्फ अवेअरनेस इज अगेन हाऊ अदर्स व्ह्यू यू, परसीव्ह यू, युअर कम्युनिकेशन स्टाईल, युअर इमोशनल इम्पॅक्ट अँड युअर ऍक्शन्स. हे जे दुसरे लोक कसं परसीव्ह करतात. तर पहिले आपण पाहू एक्सटर्नल सेल्फ अवेअरनेस मध्ये आपण चुकतो कुठे. म्हणजे आपल्याला सपोज वाटतंय की हे बरोबर आहे, पण ऍक्च्युअली ते चुकीचं कुठे असतं. ते असतं, एक आहे द इम्पॉर्टंट इफेक्ट इज द डनिंग क्रुगर इफेक्ट. कुणी याच्याबद्दल आधी ऐकलंय का? जर ऐकलंय तर इधर रेज युअर हँड, टाइप इन चॅट, व्हॉट एव्हर. कोणीच नाही. ठीक आहे. तर मी सांगतो, द डनिंग क्रुगर इफेक्ट हे आहे की जेव्हा एक माणूस आहे ज्याच्याकडे जास्त नॉलेज नाही एक पर्टिक्युलर एरियामध्ये, सपोज सायन्सची कोणती तरी फील्ड आहे, तर त्यांना जास्त नॉलेज नाही आहे, पण ते ओव्हर एस्टिमेट करतात की हा नाही मला खूप नॉलेज आहे, बाकींपेक्षा जास्त नॉलेज आहे. आणि त्याचंच एक काउंटर साइड आहे, फ्लिप साइड ऑफ द कॉइन आहे, की कोणतरी एक्सपर्ट आहे कोणत्या तरी गोष्टीत, पण ते अंडर एस्टिमेट करतात त्यांची स्वतःची अबिलिटी, कारण की त्यांना वाटतं की बाकी सगळ्यांसाठी पण खूप सोपी गोष्ट आहे. तर एक एक्झाम्पल देतो मी, ज्यांना म्हणजे दिस एक्झाम्पल इज जनरली त्यांनी सगळ्यांना समजेल. सपोज आता कोणतरी नवा आहे, त्याला एक लँग्वेज येत नाही, सपोज कोणाला तरी मराठी येत नाही, तो मराठी शिकायचा प्रयत्न करतोय. आता सपोज एक असतो द नॉविस, त्याला लवकर समजते, म्हणजे त्याला काही शब्द लवकर समजतात, म्हणजे काही शब्दांचं ट्रान्सलेशन इझिली समजतात, पण तो ग्रामॅटिकली खूप चुक्या करतो. म्हणजे तो सेंटेन्स चुकीचं मध्येच हिंदी आणतोय आणि मराठी बोलतोय, असं चुका खूप करतोय. पण कारण की त्याला मराठी माहित नाही, त्याला वाटतंय की तो सगळं बरोबर बोलतोय, आणि त्याला स्वतःला वाटतं की हा आता तर मी मराठी लवकर शिकतोय, मला यायला लागली.
पण ऍक्च्युली त्याला जास्त येत नाही, त्याला फक्त काही शब्द येतात आणि काही शब्द कसे तरी जोडता येतात. तर तो स्वतःची अबिलिटी ओव्हर एस्टिमेट करतो, म्हणजे त्याला वाटतं की मला मराठी चांगली येते, पण त्याला ऍक्च्युली मराठी चांगली नाही येत. तर तो एक नॉविस एक टाईप आहे. आणि दुसरा असतो द एक्सपर्ट. एक्सपर्ट तो आहे जो पण आता नवा मराठी शिकायला लागलाय, पण तो मराठी लवकर शिकतो. तो ऍक्च्युली ग्रामॅटिकली पण बरोबर सेंटेन्सेस बनवतोय, शब्द येत आहेत, पण कारण की तो स्वतः लवकर शिकला, त्याला वाटतं की सगळ्यांनाच लवकर शिकता येतं, मी काही स्पेशल नाही, मी ऍव्हरेज आहे आणि हे मला एवढं चांगलं मराठी येत नाही, मी पण थोडं शिकलो, आता चालू केलंय, तर मला एवढं चांगलं येत नाही. तर तो स्वतःची अबिलिटी अंडर एस्टिमेट करतो. त्याला ऍक्च्युली बेटर मराठी येते नॉविस पेक्षा, पण तो अंडर एस्टिमेट करतो स्वतःची अबिलिटी. आणि हे पण काय आहे, लॅक ऑफ सेल्फ अवेअरनेस. जर ते सेल्फ अवेअर असते दोघं, तर नॉविसला कळालं असतं की मी ऍक्च्युली मराठीमध्ये एवढा चांगला नाहीये, आणि एक्सपर्टला कळालं असतं की तो ऍक्च्युली मराठीमध्ये इज बेटर दॅन ऍव्हरेज. तर जी स्वतःची अबिलिटी गेज करण्यात चुका होती, ती डनिंग क्रुगर इफेक्ट मुळे होती. अँड दिस इज अन एक्झाम्पल ऑफ द डनिंग क्रुगर इफेक्ट. तर डनिंग क्रुगर इफेक्टचा हा ग्राफ आहे, कॉम्पिटन्स वर्सेस कॉन्फिडन्स. सर कॉन्फिडन्स इज बेसिकली तुम्हाला किती विश्वास आहे, तुम्हाला एक गोष्ट येते किंवा नाही येत. आणि कॉम्पिटन्स आहे की तुम्हाला ऍक्च्युली ती गोष्ट किती येते किंवा नाही येत. आता कॉम्पिटन्स एक्स ऍक्सिस वर आहे, कॉन्फिडन्स वाय ऍक्सिस वर आहे. तर जसं तुम्ही नवा शिकायला सपोज चालू केलं, तुम्ही आधी इकडे असणार, तुम्हाला काहीच येत नाही आणि तुम्हाला काहीच कॉन्फिडन्स नाही की तुम्हाला येत नाही. पण हळूहळू जसं शिकाल तुम्हाला वाटेल की हा येतंय येतंय येतंय, तुम्ही असं चढत जाल आणि तुम्ही इकडे पोचाल, माउंट स्टुपिड. माउंट स्टुपिड हे आहे की तुमचं कॉन्फिडन्स खूप हाय आहे, तुम्हाला वाटतं की तुम्हाला खूप गोष्टी येतात आता त्या फील्डमध्ये, आता तुला खूप चांगली मराठी येते, पण ऍक्च्युली तुला मराठी एकदम बेसिक येते, तू इथेच आहे मराठीमध्ये, तू इथपर्यंत पोहोचू शकतो, पण तू इथेच आहे आता मराठीमध्ये, पण तुला वाटतं की तुला खूप चांगली येते. मग तू कॉन्फिडन्स खूप जास्त वाढतो, मग तू स्वतःची अबिलिटी ओव्हर एस्टिमेट करतो, जसं मागच्या स्लाइड मध्ये नॉविस करतो. कळालं? तर ते असतं द पीक ऑफ माउंट स्टुपिड, त्याला माउंट स्टुपिड म्हणतात. त्यानंतर जसं तू अजून शिकत जाशील, तू आधी इकडून माउंट स्टुपिड पर्यंत पोहोचला, अजून शिकत जाशील, तुला कळेल की मराठीमध्ये भरपूर शब्द आहे, ग्रामर कुठे वेगळं असतं, कुठे वेगळं असतं. तर तू हळूहळू व्हॅली ऑफ डिस्पेअर मध्ये इकडे तू अजून शिकतोयस तर खरं, पण तुला कारण की आधी वाटलेलं की मला सगळं येतं, आता तुला कळालं की तुला नाही येत. तर तुझं इव्हन दो तू नवी गोष्ट शिकतोय, तुझं कॉन्फिडन्स कमी व्हायला लागतं, तर तू खाली येतो कॉन्फिडन्स मध्ये आणि तुझं कॉम्पिटन्स जे आहे ते वाढते. पण ते आता तू जसं एक्सपर्ट नाही आहेस अजून, पण तुला कॉन्फिडन्स पण नाही. आता ह्या पॉइंटवर रीच केल्यावर ऍक्च्युअल फायदेमंद लर्निंग होतं. तुम्ही अजून शिकत जाल, तुमचा कॉन्फिडन्स पण वाढेल आणि तुम्ही बेटर पण होणार, तुमचं कॉम्पिटन्स पण वाढेल. ते असतं स्लोप ऑफ एनलाइटनमेंट. तर तुम्ही हळूहळू बेटर पण होताय आणि तुम्हाला हे पण वाटतंय की तुम्ही बेटर होताय. तर हे आहे डनिंग क्रुगर इफेक्ट. आता कोणाला नाही कळालं डनिंग क्रुगर इफेक्ट एकदा मला सांग, किंवा काही डाऊट आहे किंवा काही विचारायचं? कोणालाच डाऊट नाही किंवा कोणालाच नाही कळालं? ठीक आहे, दर्शना बोल. सर एकदा थोडक्यात परत सांगता का? ओके, सो दर्शना हे बेसिकली आहे, तुला मागची स्लाइड कळाली का, नॉविस आणि एक्सपर्ट मधला डिफरन्स? हो सर, मागचा समजला, हे समजलं नाही. ओके, तर बेसिकली पहा, हे डनिंग क्रुगर इफेक्ट काय बोलतं की दोन गोष्टी, एक आहे कॉन्फिडन्स, एक आहे कॉम्पिटन्स. कॉम्पिटन्स ही गोष्ट आहे की तुला किती एक पर्टिक्युलर गोष्ट येते, जसं तुला किती चांगली मराठी येते. आणि कॉन्फिडन्स आहे की तुला किती चांगली मराठी येते हे तुला काय वाटतं, की मला खूप चांगली मराठी येते की मला मराठी येतच नाही. हे कॉन्फिडन्स झालं तुझं त्या पर्टिक्युलर टॉपिक बद्दल. आता जेव्हा तू नवी गोष्ट शिकायला चालू करशील त्यावेळेस तुला काहीच येत नाही, तुला काही कॉन्फिडन्स आहे, बरोबर ना? हो सर. तर जसं तू शिकशील, हळूहळू शिकशील, तर तुझं कॉम्पिटन्स वाढत जाईल आणि इकडे माउंट स्टुपिडला पोहोचेल. जो कॉन्फिडन्स वाढतंय आणि तू गोष्टी शिकते पण आहे.
माउंट स्टुपिड बेसिकली हे आहे की तू काही गोष्टी शिकलीस, हा तुला आधी काहीच नव्हते, तर तुला थोडंफार येतं, एवढं येतं, पण जो कॉन्फिडन्स एवढं वाढलंय की तुला वाटतं की तुला सगळंच येतं, तर तू इकडे पोहोचली माउंट स्टुपिड. मग हळूहळू जसं तू अजून शिकशील, तुला कळेल की मराठी तर खूप वास्ट आहे, मराठी कॉम्प्लेक्स आहे, कुठे वेगवेगळे शब्द वापरतात ते मला कळतच नाही. तर तू जसं अजून शिकशील, तू इकडे येशील व्हॅली ऑफ डिस्पेअर मध्ये. व्हॅली ऑफ डिस्पेअर मध्ये तू अजून शिकली तर आहे, पण तुझा कॉन्फिडन्स एकदम कमी होऊन जातो. आणि खूप लोक शिकणं सोडून देतात व्हॅली ऑफ डिस्पेअर मध्ये, कारण की त्यांना वाटतं मला जमेनाच आणि मी सोडून देतो, मी तर एवढं शिकलो नाहीये, इवन दो ते अजून शिकले, कॉन्फिडन्स पण त्यांचा कमी झालाय. हे व्हॅली ऑफ डिस्पेअर असते इकडे. त्याच्यानंतर जर तुम्ही शिकत राहिला तर तुम्ही बाहेर निघाल स्लोप ऑफ एनलाइटनमेंट मध्ये. म्हणजे तुम्ही अजून शिकताय, तुमचं नॉलेज पण वाढतंय आणि तुमचं कॉन्फिडन्स पण वाढतंय की हा मी नव्या गोष्टी शिकलोय, आणि त्याला म्हणतात स्लोप ऑफ एनलाइटनमेंट. आता कळालं? येस सर. हो सर. आता एक प्रश्न ह्यात चांगला येतो की तुमच्याकडे एक पर्सनल एक्सपिरियन्स आहे का, की तुम्ही असं नोटीस केलं की तुम्ही आधी खूप कॉन्फिडंट झालता, मग तुम्हाला कळालं, तर एक एक करून हँडल करू शकता आणि सांगू शकता? ज्याला पण सांगायचं असेल काही एक्सपिरियन्स की ते नवं काही शिकत होते, मग बोल ना यार. सर जेव्हा मी पेपरला गेलो होतो तेव्हा हम्म, NECC ला NESSC ला, तेव्हा समजलं होतं. तेव्हा जायच्या वेळेस खूप कॉन्फिडन्स होतं की हा परीक्षा पास होऊन जाईल माझ्याकडून, मतलब लिमिटेड मध्ये येऊन जाईल मी. हम्म. पण जेव्हा तो पेपर म्हणजे अर्धा चांगला गेला, पण अर्ध्या नंतर थोडे हार्ड यायला लागले क्वेश्चन्स. मग नंतर कळालं की हा हे सोपं नाहीये. जनरली जे तू सांगतोय ते पण सिमिलर आहे, पण जनरली असं होतं, हे जे इफेक्ट आहे ते आपण असं अप्लाय करतो की आपण काही शिकतोय. कारण की ह्याच्यामधून सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्टी जी शिकायला आहे की भरपूर लोक व्हॅल्यू ऑफ डिस्पेअर मध्ये येऊन सोडून देतात की ते नवी गोष्ट शिकतायत, मग ते कळतं की त्यांना अवघड जाते, कॉन्फिडन्स खूप कमी झाला, आणि मग इकडे सोडून देतात. आपल्याला इकडे सोडायचं नाही, आपल्याला अजून जात राहायचंय स्लोप ऑफ एनलाइटनमेंट. ठीक आहे? अजून कुणाला एक्झाम्पल द्यायचं असेल? जसे एक मी सांगतो, मी जेव्हा सायकल शिकत होतो एकदम स्टार्टिंग मध्ये, मी जेव्हा 4थीत 5वीत होतो, त्यावेळेस मी एकदम आधी शिकलो, एकदम कॉन्फिडंट झालो की हा आता तर मला सायकल येते, कुठेही चालवेल मी, कशी चालवेल. आणि मग एकदा जो पडलो तर एकदम भीतीला यायला लागली मला सायकलची, इकडे व्हॅली ऑफ डिस्पेअर मध्ये. मग 1-2 महिने सायकलला हातच नव्हती लावली मी, आणि त्याच्यानंतर मग हळूहळू परत चालवली, मग स्लोप ऑफ एनलाइटनमेंट वाला आलो, मग आता चालू शकतो विदाउट ऍक्च्युअली काही प्रॉब्लेम. हो आदम, बोलू शकतो. येस सर, मला बी असं झालं. मी गाडी शिकत होतो, मी गाडीवरून एकदा पडलो ना, तर 2 महिने मी गाडीला हातच नाही लावला. ते हा. आता मी गाडी शिकत आहे, तर आता मी माझ्यामध्ये कॉम्पिटिशन आहे की मी गाडी शिकू शकतो. तेच इम्पॉर्टंट असतं की इकडे सोडायचं नाही. अजून कुणाला एक्सपिरियन्स सांगायचा असेल स्वतःचा? चला ठीक आहे, मग आय गेस नाही सांगायचं, पुढे जाऊ आपण. आता हे आहे अजून एक नवा टॉपिक, जोहारी विंडो, अ फ्रेमवर्क फॉर सोशल लर्निंग. तर जोहारी विंडो जे आहे ते आपल्या नॉलेजला 4 एरियामध्ये डिवाइड करतं. एक ओपन एरिया, एक ब्लाइंड एरिया, एक हिडन एरिया आणि एक अननोन एरिया. आता ओपन एरिया नॉलेजचा सेक्शन आहे, जे तुम्हाला पण त्याच्याबद्दल नॉलेज आहे आणि बाकी लोकांना पण त्याच्याबद्दल नॉलेज आहे. म्हणजे आता जसं तुम्ही जर मित्रांसोबत कुठे खायला जाता, तर दरवेळेस कोणती डिश मागवता, आता तुम्हाला पण माहिती आहे की तुम्हाला ती डिश आवडते, तुमच्या मित्रांना पण माहिती आहे डिश आवडते तुम्हाला, तर ते येते तुमच्या ओपन एरियामध्ये. ठीक आहे? आता दुसरा एरिया असतो ब्लाइंड एरिया. ब्लाइंड एरिया तो एरिया आहे जो तुम्हाला दिसत नाही, अननोन टू सेल्फ, अँड जो दुसऱ्यांना दिसतो, नोन टू अदर्स. म्हणजे अशा काही गोष्टी असतील जे तुम्हाला स्वतःबद्दल दिसत नाही. जसं सपोज
अशी काही गोष्ट असेल ज्याच्यामुळे तुम्हाला दरवेळेस राग येतो, पण तुम्ही कधी नोटीस नाही करत की तुम्हाला त्याच्यामुळे राग येतो, पण तुमच्या मम्मीला दिसते सपोज की दरवेळेस काही झालं की तुला त्याच्याबद्दल राग येतो, तर ते तुमच्या ब्लाइंड एरियामध्ये येतं. तुम्हाला त्याच्याबद्दल माहिती नाही, पण तुमच्या आसपास जे लोक आहेत, मित्र, फॅमिली, जे कोण, त्यांना ते दिसतं. हिडन एरिया असा एरिया आहे जो तुम्हाला स्वतःला माहिती आहे की मला ही गोष्ट आवडते किंवा ह्या सिच्युएशन मध्ये माझा व्हॅल्यूज हे असतात, पण दुसऱ्यांना तुम्ही हे कधी सांगितलं नाही. नोन टू सेल्फ बट अननोन टू अदर्स. तर जी माहिती तुम्हाला स्वतःला आहे स्वतःबद्दल, पण दुसऱ्यांना तुमच्याबद्दल नाही आहे, ही सगळी जी माहिती जे बद्दल बोलते ते तुमच्याबद्दल आहे, कोणत्याही एक माणसाबद्दल. तर ते येतं हिडन एरियामध्ये. आणि अननोन एरिया असा एरिया आहे जे तुम्हालाही माहिती नाही आणि बाकी कुणालाही माहिती नाही. म्हणजे आता जर काही गोष्टी तुम्हाला राग आणतात पण तुम्हालाही कळत नाही आणि नाही दुसऱ्या कुणाने नोटीस केलंय की हा ही गोष्ट झाली तर तुला राग येतो, की ही गोष्ट झाली की तुला खूप चांगलं वाटतं, हे तुलाही माहिती नाही आणि कुणालाही नाही माहिती, ते येतं अननोन एरियामध्ये. तर जुहारी विंडो आपल्याला सांगतं, हे 2 सायकॉलॉजिस्टनी बनवलंय, एक लुफ्ट आणि अजून एक तुम्हाला नाव नाही आठवत. तर त्यांनी गोल होता त्यांचा की कम्युनिकेशन इम्प्रूव्ह करणं आणि सेल्फ अवेअरनेस इम्प्रूव्ह करणं. तर हे तुम्ही इम्प्रूव्ह करू शकता ओपन एरिया वाढवून. तुम्हाला मॅक्झिमम गोष्टी जे आहेत ते ओपन एरियामध्ये पाहिजे. आता तुम्ही हे कसं करू शकता? तुम्हाला ओपन एरिया वाढवायचा आहे, तर एकतर ब्लाइंड एरियामधून गोष्टी ओपन एरियामध्ये नेणं. ते कसं करू शकता? फीडबॅक घेऊन लोकांकडून. जसं आता मी एक्झाम्पल दिलं, जर तुम्हाला कोणत्या गोष्टीने राग येतो आणि तुम्ही तुमच्या मम्मीने हे नोटीस केलंय, तुम्हाला ह्याच्यामुळे राग येतो, तर तुम्ही एकदा मम्मीला कधी विचारायचं की या कुणालाही बोलताना जर असंच कधी मध्ये फीडबॅक घ्यायचा किंवा इन अ प्रोफेशनल वर्क एन्व्हायरमेंट तुम्ही बॉसला विचारू शकता फीडबॅकसाठी किंवा तसं टीचरला विचारू शकता. तर फीडबॅक घ्यायचा की असं तुम्ही काही नोटीस केलंय का? मग सपोज मम्मी तुला सांगेल की असं असं झालं तर तुला राग येतो, तर हे जे नॉलेज तुला नव्हतं माहिती, आता तुला माहिती झालं, तर ते आता तुला पण माहिती आहे आणि तुझ्या आसपास लोकांना पण माहिती आहे. जुहारी हे नाव आहे. जे 2 सायकॉलॉजिस्ट होते ना, त्यापैकी एकचं फर्स्ट नेम जुहारी होतं. तर त्यांनी नाव देऊन टाकलं स्वतःच त्या विंडोला, या मॉडेलला. ते एवढं इम्पॉर्टंट नाही, ते पूर्ण विचारणार. कॉन्सेप्टवर लक्ष देतो. तर ते ब्लाइंड एरियामधून ओपन एरियामध्ये जाईल. त्याला फीडबॅक घेऊन तू ब्लाइंड एरिया टू ओपन एरिया घेऊन जाऊ. आणि दुसरा आहे हिडन एरिया टू ओपन एरिया नेऊ शकतोस तू. आता हिडन एरिया टू ओपन एरिया कसं नेणार? थ्रू सेल्फ डिस्क्लोजर. तर सेल्फ डिस्क्लोजर हे असतं की जसं तुम्हाला काही माहिती आहे की तुम्हाला आईस्क्रीम खाणं खूप आवडतं, तुम्ही मम्मी पप्पाला नाही सांगत, पण तुम्ही कधी कधी लपून आईस्क्रीम कुठून तरी घेऊन खाता मित्रांसोबत, तसं क्लासमधून येताना कुठून. पण जर तुम्हाला स्वतःबद्दल इम्प्रूव्ह करणार तर तुम्ही सेल्फ डिस्क्लोजर तुम्ही स्वतः जाऊन सांगू शकता की हा असं असं आहे, मला हे आवडतं किंवा मला ह्या गोष्टीबद्दल हे वाटतं, जर असं झालं तर मला नाही आवडत, जर भांडणं करतात मुलं क्लासमध्ये तर मला नाही आवडत. तर हे तुम्ही सेल्फ डिस्क्लोजर थ्रू हिडन एरिया मधून ओपन एरियामध्ये नेऊ शकता आणि तुमचं ओपन एरिया असं एक्सपांड करू शकता. ओपन एरिया एक्सपांड करण्याचा फायदा हे असतो की तुमचं सेल्फ अवेअरनेस इम्प्रूव्ह होतं. मेन गोल जो आपला तोच आहे, सेल्फ अवेअरनेस इम्प्रूव्ह होतं आणि ड्यू टू सेल्फ अवेअरनेस इम्प्रूव्ह होणं आपले डिसिजन आणि आपलं कम्युनिकेशन इम्प्रूव्ह होतं. आणि अननोन एरिया असे एरिया जे कुणालाच माहिती नाही, ते अनटॅप पोटेन्शियल आहे. सपोज कुणाला कधी कळालं तर ते इधर हिडन एरियामध्ये जाईल, ब्लाइंड एरियामध्ये जाईल किंवा डिरेक्टली ओपन एरियामध्ये जाईल. ते आपण कंट्रोल नाही करू शकत. ठीक आहे, कळालं सगळ्यांना? आहे काही डाऊट्स असेल तर विचारू शकतो. कोणालाच डाऊट नाही? ठीक आहे, पुढे जाऊ आपण. आता हे थोडं वेगळं आहे. अनटॅप म्हणजे अनटॅप्ड इज बेसिकली जे एक्सप्लोअर नाही केलंय. जसं मराठीमध्ये काय म्हणू शकतो, अनटॅप म्हणजे जसं, हो प्रीती बोल. प्रीती सर चुकून झालं. चुकून झालं. ओके ओके ओके.
तर अनटॅप बेसिकली अनटॅपचं मिनिंग आहे की जे कुणालाच माहिती नाही, पण तुम्ही जे एक्झिस्ट करतं पण कुणालाच माहिती नाही ती माहिती. की जसं सपोज कुणालाच माहिती नाही की अशा सिच्युएशन बद्दल काही विचार कर, म्हणजे कसं एक्झाम्पल देऊ अनटॅप्ड पोटेन्शियलचा. एक सेकंड विचार करून सांगतो मी. तसं सपोज विचार करा की तुम्हाला गिटार जर कोणी खेळलं असेल, तुम्हाला ऍक्च्युली खूप इझिली शिकू शकता तुम्ही, पण तुम्हाला कधी गिटार खेळणे किंवा कोणताही म्युझिकल इन्स्ट्रुमेंट खेळण्याचा चान्सच नाही भेटला. तर तो असा एक हिडन पोटेन्शियल आहे तुमच्यात, अनटॅप पोटेन्शियल आहे की तुम्ही ते इझिली करू शकता, पण कारण की कुणी तुम्हाला कधी चान्सच नाही भेटला, तुम्हाला कधी एक्सपोजरच नाही भेटला, तर ते कुणालाच माहिती नाही की तुम्ही त्यात खूप चांगले आहात आणि तुम्हालाही माहिती नाही की तुम्ही त्यात खूप चांगले आहात. कळालं? गणेश? ओके, आय एम अज्युमिंग कळालं. तर काही डाऊट नाही विचारायचं पुढे. ठीक आहे, तर आता आपण बोलणार आहोत अमिगडाला हायजॅकवर. अमिगडाला हायजॅक हे अमिगडाला हायजॅक इज बेसिकली समथिंग दॅट इज डिपेंडंट ऑन. आता अमिगडाला एक छोटूसा पार्ट आहे, आल्मंड शेप स्ट्रक्चर तुमच्या ब्रेन मध्ये, जे फाईट फ्लाईट और फ्रीज रिस्पॉन्स ट्रिगर करते. बेसिकली जेव्हा कोणतेही तुम्ही थ्रेट एन्काउंटर करता, तुम्हाला खूप भीती वाटते किंवा कोण तुम्हाला ओरडतंय किंवा तुमची क्लासमधून तुम्हाला टीचर काढते किंवा काही असो, जेव्हा तुमच्या ब्रेनला एक थ्रेट डिटेक्ट होतो ना, त्यावेळेस तुमचं अमिगडाला ट्रिगर होतं. तर अमिगडाला जेव्हा ट्रिगर होतं त्यावेळेस जे नॉर्मली काय होतं, आपले जे काही सपोज तुम्ही काही पाहताय, काही ऐकताय, कशाचा वास येतोय, जे 5 सेन्सेस आहेत ते आपल्या बॉडी थ्रू सेन्स होतात, नर्व्ह थ्रू ते जे नर्वस इम्पल्सेस आहेत ते तुमच्या डोक्यात जातात, तुमच्या डोक्यात काही विचार करतं, लॉजिकल थिंकिंग जे काय आहे, त्याच्यानंतर काही रिस्पॉन्स परत मागे जातो आणि मग तुम्ही काही ऍक्शन घेता ऑन बेसिस ऑफ दॅट स्टिम्युलाय. जेव्हा अमिगडाला हे थ्रेट रिस्पॉन्स डिटेक्ट करतं, त्यावेळेस जो नर्व रिस्पॉन्स येतो बाकी बॉडीतून, तो तुमचा इन्स्टेड ऑफ गोइंग थ्रू द प्रीफ्रंटल कॉर्टेक्स, त्या प्रीफ्रंटल कॉर्टेक्स ब्रेनचा तो पार्ट आहे जो रिस्पॉन्सिबल आहे रॅशनल थिंकिंगसाठी. रॅशनल थिंकिंग म्हणजे जे लॉजिकल थिंकिंग तुम्ही करता की सपोज उद्या मम्मीचा बर्थडे आहे तर मी तिला गिफ्ट देणार आहे, हे जे विचार आहे ते तुमचा प्रीफ्रंटल कॉर्टेक्स थ्रू जात. पण ज्यावेळेस तुम्ही थ्रेट डिटेक्ट करतो अमिगडाला, त्यावेळेस जे नर्व रिस्पॉन्सेस आहे, नर्व इम्पल्सेस, ते इन्स्टेड ऑफ गोइंग थ्रू द प्रीफ्रंटल कॉर्टेक्स अमिगडाला मधूनच परत मागे जातात जे काही रिस्पॉन्स द्यायचा असेल. तर तुमचं रॅशनल थिंकिंग जे प्रीफ्रंटल कॉर्टेक्स मध्ये होतं ते बंद होऊन जातं तेवढ्या वेळेसाठी. तर तुमचं रॅशनल थिंकिंग बंद झालं तर तुम्ही जे काही इम्पल्सिव्ह ऍक्शन अमिगडाला घेतं ते करता. बेसिकली इट इज अ थ्रेट जेव्हा डिटेक्ट करतं त्याचा रिस्पॉन्स इज नॉट लॉजिकल, तर त्याला अमिगडाला हायजॅक म्हणतात. अमिगडाला हायजॅक रॅशनल थिंकिंग. हे कळालं सगळ्यांना? हे थोडं डिफिकल्ट, डाऊट असेल तर विचार. कुणाला? हो तेजस. सर ट्रिगर इन स्टेट म्हणजे काय? ट्रिगर अँड इन स्टेट अँड इन्स्टंट म्हणजे इमिजिएटली एक फाईट फ्लाईट और फ्रीज रिस्पॉन्स ट्रिगर करतात. म्हणजे जसंच इकडे येतं अमिगडाला पर्यंत जे नर्व इम्पल्स होता बाकी बॉडी थ्रू जो आला तो अमिगडाला पोचला, मग तिकडूनच डायरेक्टली इम्पल्स देतो इन्स्टंटली, इमिजिएटली. तो वर प्रीफ्रंटल कॉर्टेक्स मध्ये नाही, ते इन्स्टंट फाईट और फ्रीज. हो प्रेरणा, सर एक्झाम्पल कळालं तुला सांगा दिलेस? ना. सर एक्झाम्पल म्हणजे ते इट इज मोर रिलेटेड टू इन्स्टंट रिस्पॉन्स म्हणजे ठीक आहे, एक्झाम्पल देतो.
जर सपोज आता तुमची जॉब लागली, पुढे जाऊन तुम्ही कंपनीमध्ये काम करताय आणि तुम्ही सपोज कुठे चुकी केली आणि तुमच्या बॉस तुमच्यावर सगळ्यांसमोर जोरात ओरडतोय, तर त्यावेळेस सपोज तुम्हाला थोडी भीती वाटायला लागली आणि थोडं वाईट वाटायला लागलं, त्यावेळेस जे काही तुम्ही ऐकताय, नॉर्मली तुम्ही ऐकता तर तुम्ही त्याच्याबद्दल विचार करता, बरोबर? ते तर तुम्ही जे विचार करताय ते प्रीफ्रंटल कॉर्टेक्स मध्ये होतं, रॅशनल थिंकिंग. पण ते कारण की तुम्हाला भीती वाटतेय, बॉस सगळ्यांसमोर ओरडतोय, जे काही असो, जेव्हा ते थ्रेट डिटेक्ट करतं अमिगडाला, तर ते डायरेक्ट इकडूनच रिस्पॉन्स जातं. आणि जे तुम्ही इकडे लॉजिकली विचार केला असेल की सपोज बॉस ओरडतोय कारण की मी चुकी केली, मी ही चुकी का केली, मी काय इम्प्रूव्ह केलं असतं, त्या इन्स्टंट मध्ये म्हणजे त्यावेळेस इमिजिएटली जेव्हा तो ओरडतोय त्यावेळेस तुम्ही त्याचा विचार नाही करू शकत. कळालं? येस सर. येस कळालं सर. तेजस तुला? येस सर. थँक्यू. ओके. अजून कोणाला काही डाऊट आहे? हो, बोल. हॅलो सर. हा, सर द मायगडाला म्हणजे मला काही कळलं नाही. अमिगडाला इज बेसिकली अ पार्ट ऑफ युअर ब्रेन. बस तुम्हाला एवढंच माहिती म्हणजे एवढी माहिती पण आहे तर खूप आहे. अमिगडाला ब्रेन जसं कोणत्याही बॉडी पार्टला नाव देतात ना, तसं अमिगडाला ब्रेनच्या एक पार्टला नाव दिलंय, अमिगडाला. बस तेवढं माहिती आहे तुला, खूप. ते एवढं इम्पॉर्टंट नाही. ठीक आहे, एवढं आठवणीत ठेव. यात काय होतं, ब्रेनचे 2 पार्ट आहेत यात, ह्या इम्पॉर्टंट गोष्टी, अमिगडाला आणि प्रीफ्रंटल कॉर्टेक्स. अमिगडाला हे आधी जे पण इम्पल्सेस पास होतात ते अमिगडाला थ्रू पास होतात. जर ते इम्पल्सेस आधी अमिगडालाने थ्रेट डिटेक्ट केला असेल तर ते डायरेक्ट अमिगडाला मधून परत जातात, इन्स्टेड ऑफ गोइंग फ्रॉम अमिगडाला टू प्रीफ्रंटल कॉर्टेक्स अँड देन बॅक. ठीक आहे, बाकी हे मेकॅनिझम फक्त आठवणीत ठेवायचंय की प्रीफ्रंटल कॉर्टेक्स थ्रू ते इम्पल्सेस पास होणं बंद होऊन जातात. ठीक आहे. येस सर. असं कोणाला विचारायचं विचारू शकतो. सर नाही. अप्पा शिंदे म्हणजे ते कोण आहे? सर मी स्वप्नाली शिंदे. विचार स्वप्नाली. सर थोडस रिपीट करता का? तुला काय कळालं नाही ते सांग, ते चांगलं समजवतो. सर द ॲमिगडाला म्हणजे काय? ॲमिगडाला म्हणजे काय? तुमचा आवाज थोडासा ब्रेक होत होता त्यामुळे कळलं नाही. ओके, नो प्रॉब्लेम. अमिगडाला तुझ्या ब्रेनचा एक पार्ट आहे. जसं आता तू पाहशील तर तुझं स्केलेटल सिस्टम आहे. तुम्ही शिकलाय का स्केलेटल सिस्टम बद्दल? येस सर. येस सर. तर दर बोनला एक नाव असतं, बरोबर? येस सर. तर जसं दर बोनला एक नाव दिलं आणि टोटल स्केलेटल सिस्टम पण आहे, तर ब्रेन मध्ये एक पार्ट आहे अमिगडाला. तर ते फक्त त्या पार्टचं नाव आहे. तो पार्टचं फंक्शन काय आहे ते हे करतं की जे काही नर्व रिस्पॉन्सेस येतात खालून, जसं तुम्ही कोणत्याही गोष्टीला हात लावला तर ते तुमच्या स्किननी फील केलं, ते नर्व रिस्पॉन्सेस नर्व्ह थ्रू तुमच्या डोक्यात येतात, ते अमिगडालाला जातात. आता जेव्हा नॉर्मल स्टेट असेल त्यावेळेस अमिगडाला ते प्रीफ्रंटल कॉर्टेक्स थ्रू पास करते. पण जेव्हा अमिगडालाने थ्रेट डिटेक्ट केला असेल त्यावेळेस अमिगडाला डिरेक्टली रिस्पॉन्स पास करते बॅक टू द रेस्ट ऑफ द बॉडी, स्पायनल कॉर्ड अँड देन नर्वस सिस्टम बाकीचे. बेसिकली प्रीफ्रंटल कॉर्टेक्स तू जात नाही मग. कळालं? येस सर. आणि प्रीफ्रंटल कॉर्टेक्स येस प्रीफ्रंटल कॉर्टेक्स हे रिस्पॉन्सिबल आहे तुमच्या रॅशनल थिंकिंग साठी. रिझनिंग अँड रॅशनल थिंकिंग हे इम्पॉर्टंट. ठीक आहे, अजून कोणाला डाऊट आहे? नो सर. नो सर. ठीक आहे. आता आपण शिकलो अमिगडाला हायजॅक काय असतं, आपण कसं थांबवू शकतो ते पण पाहू. तर पहिले तर इम्पॉर्टंट आहे टू रेकग्नाइज द साइन. आपल्याला कसं कळणार की आपल्याला अमिगडाला हायजॅक हे होतंय, की आपलं बॉडी रॅशनली, आपलं ब्रेन रॅशनली थिंक रिझन नाही करू शकत.
फिजिकल क्यूज येतात काही, जसं हार्टबीट वाढती, रेसिंग हार्ट, चेस्ट टाईट होतं आणि जॉ क्लेंच करायला लागतात जनरली लोक. तर हे जर तुम्ही नोटीस करताय आणि तुम्हाला माहितीये की तुमचं ब्रेन काही थ्रेट डिटेक्ट करताय, जसं तुम्हाला कोण ओरडतंय किंवा काहीही असो, फिजिकल थ्रेट पण असू शकतं, नॉट नेसेसरी की फक्त हे असो, तर तुम्ही हे नोटीस करू शकता असे सिम्पटम्स जसं हार्टबीट वाढणे, चेस्ट टाइटनेस, क्लेंच जॉ. तर हे पहिले फिजिकल जे गोष्टी आहे, फिजिकल क्यूज ते नोटीस करणे, अर्ज टू येल, क्राय और शट डाऊन, हे नोटीस करणे पहिला स्टेप. त्यानंतर स्लो ब्रीदिंग चालू करणं. जेव्हा तुम्ही नोटीस केला, आता आपल्याला थांबायचं, स्लो ब्रीदिंग चालू करायचं. इनहेल फॉर 4 सेकंड, होल्ड फॉर 4 सेकंड, एक्झेल फॉर 4 सेकंड, होल्ड फॉर 4 सेकंड. हे रिपीट करत राहायचं. स्लो ब्रीदिंगने तुमचं अमिगडाला, बेसिकली युअर बॉडी स्लोज डाऊन, इट टेक्स टाइम, आणि तुमचं इम्पल्स कंट्रोल परत येतं. त्यानंतर लेबल द इमोशन, हे इम्पॉर्टंट आहे. म्हणजे सपोज आता तुमचे 3 डेडलाईन आहे, तुम्हाला 3 गोष्टी सबमिट करायच्या आहेत आज रात्री. तर सपोज असं तुम्हाला रिअलाइज होतं की सपोज टाइम मध्ये नाही होणार आहे किंवा थोडं लेट होईल किंवा जे काय असो, आणि मग तुम्हाला असं भीती वाटायला लागते आणि तुम्ही असे फिजिकल क्यूज नोटीस करता की तुमचं हार्टबीट वाढलंय, तुम्ही जॉ क्लेंच करायला लागलाय, तुम्हाला ओरडायचं मन करतंय, तर त्यावेळेस तुम्ही गोष्ट करू शकता. पहिले तर ब्रीदिंग इम्प्रूव्ह करायचं, मग तुम्ही त्या इमोशनला नाव द्यायचं. आय एम फिलिंग ओव्हरवेल्ड. ओव्हरवेल्ड म्हणजे की खूप सारी गोष्टी आहेत आणि मला सगळ्यांसोबत डील कसं करायचं, सगळ्यांना कसं सॉल्व्ह करायचं ते कळना. तर तुम्हाला ओव्हरवेल्म फील होतंय, हे अक्नॉलेज करायचं. हे अक्नॉलेज करायचं आणि हळू बोलला किंवा हळू बोलणं, बेस्ट तर हळू बोलणं किंवा डोक्यामध्ये बोलणं. लेबलिंग ऍक्टिव्हेट्स युअर थिंकिंग ब्रेन अँड रिड्यूस द इमोशन्स इंटेन्सिटी. इमोशनची इंटेन्सिटी कमी होणार. जसं हे तुम्हाला कधी खूप राग येतोय, तर तुम्ही हळूच स्वतःला आठवणीत आणलं की मला खूप राग येतोय, तर त्या इमोशनची तुमचं एकतर राग कमी होईल आणि तुमचा जो थिंकिंग ब्रेन आहे, प्री फ्रंटल कॉर्टेक्स, तो ऍक्टिव्हेट होऊन जाईल परत हळूहळू. दिस ऑल्सो हेल्प्स इन स्टॉपिंग द अमिगडाला हायजॅक. आणि थर्ड, जर हितपर्यंत काम नाही केलं काही त्याच्या आधीचं, तर टेक अ ब्रेक. तुम्हाला ब्रेकची गरज आहे, तुम्ही आयडियली परफॉर्म नाही करू शकत आहात, आणि मग फिजिकली रिमूव्ह युअरसेल्फ फ्रॉम द सिच्युएशन टू क्रिएट स्पेस विथिन द ट्रिगर अँड युअर रिस्पॉन्स. ठीक आहे, कळालंय सगळ्यांना? काही डाऊट कोणाला? काही कळलं नसेल तर विचार. हो मयूर. नो सर. सर सेकंड पुन्हा समजून सांगा ना. ब्रीदिंग वाला. यस सर. ब्रीदिंग इज बेसिकली, तुम्ही आधी नोटीस केलं की तुमच्याकडे हे फिजिकल क्यूज आहे, त्यानंतर तुम्ही फक्त स्लो ब्रीदिंग चालू करायचं. 4 सेकंड इनहेल करा, 4 सेकंड ब्रेथ होल्ड करा. करतोस का सोबत आता? हा सर, तेच ब्रेथ ऑफ रेन कंट्रोल. तर तेच 4 सेकंड इनहेल करा, 4 सेकंड होल्ड करा, 4 सेकंड एक्झेल करा. म्हणजे इनहेल करणं 4 सेकंड, होल्ड करणं 4 सेकंड, मग एक्झेल करणं 4 सेकंड, मग परत 4 सेकंड होल्ड करणं, की श्वास नाही घेत. असं हे 4 सेकंड करणं सगळं. कळालं? हो सर, कळालं. सर ठीक आहे. Yes, अजून sir. कोणाला डाऊट आहे? नंबर 3, ओके. लेबल द इमोशन. बेसिकली हे असतं की जर तुम्हाला कोणताही इमोशन एकदम स्ट्रॉंगली फील होतोय, तुम्हाला खूप राग येतोय, तुम्हाला पहिले तर आयडेंटिफाय करणं कोणतं इमोशन. जसं आपण सपोज जनरली जेव्हा अमिगडाला हायजॅक होईल त्यावेळेस तुम्ही एवढा विचार करू तर नाही शकणार की एक्झॅक्टली कोणता इमोशन आहे, पण जनरली तुम्ही एवढं पण आयडेंटिफाय केलं की मला राग येतोय, मला सॅड वाटतंय, ग्रीफ होतंय, मला हॅपी मध्ये जनरली आपलं नाही होत, पण सपोज तुम्हाला खूप राग येतोय, तर लेबल करणं हे पण खूप हेल्प करतं. जर तुम्ही स्वतःला रिअलाइज करवता की मला खूप राग येतोय, तर तुम्ही याला कमी राग येईल.
तर तुम्हाला रिअलाइज होतं की तुम्हाला खूप स्ट्रेस येत आहे. तर तुम्ही गोष्टी करू शकता किंवा काहीही करू शकता स्ट्रेस कमी करायला. तर ते रिअलाइज होण्यासाठी लेबल करायचं तो इमोशन, की हा मला राग येतोय, हा मला स्ट्रेस येतोय, हा मला असं वाटतंय, हा मला खूप सॅड वाटतंय, मला खूप कोणतंही इमोशन असो, खूप ओव्हरवेल्म्ड होतोय मी. कळालं? कळालं का ऋतुपर्णा? ठीक आहे. अजून कुणाला काही डाऊट आहे? लेट्स गो. ठीक आहे. आता हे एक्झाम्पल क्वेश्चन पाहू आपण. विचारल्यानंतर तुम्ही प्रश्न कसा येईल. तर हे पहा. Two children, Alia and Meher, are arguing over a toy car. Which method involves both Alia and Meher getting a chance to play? आता हे सेल्फ अवेअरनेसचा प्रश्न नाही आहे नेसेसरली. पण आता सपोज आलियाच्या जागेत त्यांनी लिहिलेलं असतं की टू चिल्ड्रन यू अँड मेहर, म्हणजे तुम्हाला त्या सिच्युएशन मध्ये टाकलं. इन्स्टेड ऑफ आलिया तुम्ही असाल आणि तुम्ही दोघं टॉय कार वरून भांडताय. तो असं कोणतं मेथड आहे विच इन्व्हॉल्व्ह बोथ आलिया अँड मेहर गेटिंग अ चान्स टू प्ले? तर कॉम्प्रोमाइज हे आन्सर आहे. तर हे कसं पोहोचणार तुम्ही? एक तर इंटरनल अवेअरनेस. आता इंटरनल अवेअरनेस आहे की दोघांना ते टॉय कार पाहिजे. ठीक आहे. दुसरा आहे एक्सटर्नल सेल्फ अवेअरनेस. एक्सटर्नल अवेअरनेस, एम्पथी इन दिस केस. तुम्हाला कळतंय की जर मी टॉय कार घेतली, तुम्ही आली आहे सपोज, तर मेहरला वाईट वाटेल, मेहरला राग येईल, काही असो. तुम्हाला हे माहिती आहे. तर तुम्ही ट्राय करणार की दोघं सोबत खेळाल, दोघं शेअर कराल, जे काय असो. बरोबर? जर हे एक्सटर्नल अवेअरनेस असेल तर तुम्हाला कळेल. पण आता मुलांमध्ये पाहाल तुम्ही भरपूर वेळेस मुलांना नसतंच एक्सटर्नल अवेअरनेस. ते बोलाल नाही मला पाहिजे, मी घेणार, मी त्यांच्यासोबत नाही खेळणार. तर ते घेऊन ठेवतील. तर जेव्हा जेव्हा दोघांना चान्स पाहिजे खेळायला, तर आपण कॉम्प्रोमाइज करायचा. यू रेकग्नाइज दॅट अ सोल्युशन मस्ट ऍड्रेस बोथ देअर नीड्स. दोघांचे जे काही नीड आहे ते ऍड्रेस व्हायला पाहिजे. ठीक आहे. दुसरा एक्झाम्पल. ट्रस्ट इन द फाउंडेशन. दोन स्टेटमेंट दिले. ट्रस्ट इन द फाउंडेशन ऑफ सक्सेसफुल कोलॅबरेशन. ट्रस्ट एनेबल्स. इकडे अर्धेच दिलेत. थांबा मी पूर्ण प्रश्न सांगतो. एक सेकंड. एक सेकंड. हा. तर प्रश्न आहे, थांबा मी प्रेझेंट करू शकतो का पाहतो. दिसतोय का प्रश्न तुम्हाला? ओके. तर प्रश्न आहे, ट्रस्ट इज द फाउंडेशन ऑफ सक्सेसफुल. दोन दोन स्टेटमेंट दिले. ट्रस्ट इज द फाउंडेशन ऑफ सक्सेसफुल कोलॅबरेशन इन एनी टीम एन्व्हायरमेंट. दूसरा स्टेटमेंट, ट्रस्ट enables individuals to work independently without relying on others, fostering a sense of self-sufficiency and personal growth within the team. आता तुम्हाला जो आन्सर वाटतोय, म्हणजे तुम्ही पाहिला असेल तर ठीक आहे, पण आता ज्यांनी नाही पाहिलं, जो आन्सर वाटतोय तर चॅट मध्ये लिहू शकता. हम्म. कुणालाही गेस पण नाही करायचं का?
ठीक आहे, तर बेसिकली ऐकू येते का तुम्हाला माझा आवाज? तर बेसिकली trust is the foundation of successful collaboration in any team environment. Trust enables individuals to work independently without relying on others, fostering a sense of self-sufficiency and personal growth. पहिलं स्टेटमेंट म्हणतं की जर लोकांमध्ये ट्रस्ट असेल तर एक टीम एन्व्हायरमेंट क्रिएट होईल. लोक एक दुसऱ्यांसोबत काम करू शकतात सोबत कोणत्याही गोष्टीवर. आणि दुसरं स्टेटमेंट म्हणतं ट्रस्ट लोकांना इंडिपेंडेंटली म्हणजे स्वतःहून काम करायला शिकवतं दुसऱ्यांवर रिलाय केल्याशिवाय. आणि ते सेल्फ सफिशियन्सी म्हणजे कोणतेही काम स्वतः करण्याची क्षमता हे डेव्हलप करतं त्यात ट्रस्ट. आणि पर्सनल ग्रोथ डेव्हलप करतं टीम मध्ये. आता स्टेटमेंट 1 बरोबर आहे आणि स्टेटमेंट 2 चुकीचं आहे. हे काय कोण सांगू शकतं का मला? कोणी पण नाही. तर बेसिकली बी नाही आहे. बी कसं वाटतंय तुम्हाला? दोन्ही चुकीचे का वाटतंय? हो रिया टाईप कर ना चॅट मध्ये, किंवा तुला एक्सप्लेनेशन द्यायचंय का? रिया बोलू शकते तू. Sir, means trusting on others doesn't mean that we are dependent on them, means we are depending on them. So we can trust others, but it doesn't mean that we have to depend on them only. We can't be dependent. So we have to build the. तू चुकीचं समजली. प्रश्न हा आहे, परत दाखवतो, की पहिलं स्टेटमेंट म्हणतं की ट्रस्ट सक्सेसफुल कोलॅबरेशन म्हणजे लोकांना सोबत काम करायला शिकवतं. जर लोक एक दुसऱ्यांना ट्रस्ट करतात तर लोक एक दुसऱ्यांसोबत सक्सेसफुली काम करू शकतात. दुसरं स्टेटमेंट हे म्हणतं की ट्रस्ट सेल्फ सफिशियन्सी डेव्हलप करतं. म्हणजे एक सेल्फ सफिशियन्सीचं मिनिंग आहे की स्वतः कोणतंही काम करण्याची क्षमता. सपोज मला सपोज बुक लिहायचंय तर मी स्वतः पूर्ण बुक लिहू शकतो का मी लोकांसोबत मदत घेऊन पूर्ण बुक लिहू शकतो? हे डिफरन्स त्याला सेल्फ सफिशियन्सी म्हणतात जर मी स्वतः लिहू शकतो. तर पहिलं स्टेटमेंट म्हणतं की सक्सेसफुल कोलॅबरेशन एकत्र काम करणं शिकवतं, ट्रस्ट अलाव करतं. दुसरं स्टेटमेंट हे म्हणतं की स्वतः काम करणं शिकवतं ते, की तुम्ही स्वतः ट्रस्ट असेल दुसऱ्यांमध्ये तर तुम्ही स्वतः काम करू शकता एकटं विदाउट एनीवन एल्स. कळालं? Yes, sir. Thank you for explaining me beautifully. Very. तर सेकंड स्टेटमेंट चुकीचं आहे, कारण की ट्रस्ट काय? ट्रस्ट इज बेसिकली तुम्ही विश्वास करता की तो माणूस किंवा तो मित्र की तो एक गोष्ट करेल किंवा तो एक गोष्ट नाही करू शकणार किंवा जे काही असेल त्याला ट्रस्ट म्हणतात. आता तुम्ही जर म्हणताय की ड्यू टू दॅट स्वतःच सेल्फ सफिशियन्सी वाढेल, ते चुकीचं आहे ना, कारण की सेल्फ सफिशियन्सी तुमच्यावर आहे. बरोबर? Yes, sir. कळालं सगळ्यांना? Yes, sir. येस सर. बाकी Yes, ओके. तर त्यामुळे स्टेटमेंट 1 इज करेक्ट, स्टेटमेंट 2 इज इनकरेक्ट. यात अवेअरनेसचं हे येतं की high internal awareness of value helps you to recognize that collaboration is about interdependence. जर तुम्हाला अवेअरनेस आहे स्वतःबद्दल की स्वतःच्या व्हॅल्यूज बद्दल तर तुम्ही डिफरन्शिएट करू शकाल की ट्रस्ट हे कोलॅबरेशन साठी अलाव करता, नॉट जस्ट फॉर सेल्फ सफिशियन्सी. ठीक आहे, पुढे जाऊ. आणि हे एक जनरल गाईड टाइप्स तुमच्यासाठी, जे तुम्ही जसं मी आधी सांगितलेलं, इट इज नॉट अ डेस्टिनेशन बट अ डेली प्रॅक्टिस. तुम्ही एकदा शिकलं तर शिकलं असं नसतं, तुम्हाला रोज करत राहावं लागेल ते सेल्फ अवेअरनेस प्रॅक्टिस. 3 मायक्रो एक्सरसाइजेस तुमचं सेल्फ अवेअरनेस वाढवण्यासाठी. 3 ब्रीथ चेक इन. जेव्हा तुमचं क्लास संपतात किंवा काही होमवर्क चालू करायच्या आधी तुम्ही 3 स्लो कॉन्शियस ब्रेथ घ्यायचा. नोटीस करा तुमच्या डोक्यात काय चालू आहे, तुमचे थॉट्स, फिलिंग्स, तुम्हाला काय वाटतंय.
काही जज करायला बिना स्वतःला थोडा वेळ, म्हणजे 30 सेकंड पण नाही, फक्त 3 स्लो कॉन्शियस ब्रेथ्स नोटीस करा. दिस बिल्ड्स द हॅबिट ऑफ ब्रीफ नॉन जजमेंटल ऑब्झर्वेशन ऑफ युअर इनर स्टेट. म्हणजे तुम्हाला कसं वाटतंय, सेल्फ अवेअरनेस, स्वतःला काय वाटतंय, कसं वाटतंय हे नोटीस करण्याची हॅबिट बिल्ड करते. थोडा असं कधी क्लास संपल्यावर काही नवं चालू करायच्या आधी त्याच्यामध्ये तुम्ही 3 स्लो कॉन्शियस ब्रेथ्स स्वतःच्या थॉट्स अँड फिलिंग्स बद्दल विचार करा. दुसरा आहे फीडबॅक लूप. जसं आपण जोहारी विंडो मध्ये पाहिलं, जर आपल्याला ब्लाइंड एरिया मधून त्यात न्यायचं असेल ओपन एरिया मध्ये, तर आपण फीडबॅक घेतो. तर तसं सेम आफ्टर अ की इंटरॅक्शन, अ ग्रुप प्रोजेक्ट, डिबेट, आस्क वन ट्रस्टेड फ्रेंड और टीचर व्हॉट्स वन थिंग आय कुड हॅव डन डिफरंटली. फीडबॅक घ्या की तुम्ही काय वेगळं करू शकत होता, काय इम्प्रूव्ह करू शकत होता, काय चुकीचं केलं. दिस विल हेल्प रिड्यूस युअर ब्लाइंड एरिया, ब्लाइंड स्पॉट्स रिड्यूस करतं आणि तुमचं फीडबॅक घेण्याचं जे मेकॅनिझम आहे ते बिल्ड होतं. मग तुम्हाला विचित्र नाही वाटणार विचारायला की फीडबॅक काय आहे वगैरे वगैरे. ठीक आहे. आणि फायनली डेली ऑब्झर्वेशन, रात्री किंवा जनरली रात्री किंवा कधीही दिवसातून स्पेंड 2 मिनिट्स स्वतःसोबत, आणि एक मोमेंट डोक्यात आणा की कोणीतरी असं रिॲक्शन दिलं तुमच्या काही गोष्टीला किंवा काही कामाला जे तुम्हाला सरप्राईज केलं. मग तुम्ही त्याला थोडं अनालाइज करा की तुम्ही काय केलं त्यावेळेस, समोरच्याने ते रिॲक्शन का दिलं असेल, आणि ते तुमचं एक्सटर्नल सेल्फ अवेअरनेस बिल्ड करण्यात हेल्प करेल की तुम्हाला काय वाटलं ते रिॲक्शन देणार आणि त्यांनी काय रिॲक्शन दिला आणि हे का झालं असेल हे विचार केला. This will sharpen your awareness of interpersonal dynamics and your impact on others. Basically, it will improve your external self-awareness. ठीक आहे. आणि हे झालं आजचं क्लास तर आपलं. इट इज अ प्रॅक्टिस, नॉट अ डेस्टिनेशन. एक टाइम इव्हेंट नाहीये, तुम्हाला कंटिन्युअसली करत राहावं लागेल आणि इट विल हेल्प यू इन युअर लाईफ अँड नॉट जस्ट दिस पेपर. ठीक आहे. आता कुणाला काही डाऊट असतील तर विचारू शकता, अजून काही बोलायचं तर बोलू शकता. आपल्याकडे एक 5 मिनिटं आहेत, मला पण जायचंय, काम आहे थोडं. सर आमचा पुढचा क्लास आहे 7:13 ला. ओके, मग क्लास आहे तर जाऊ शकता तुम्ही. आजचं तर झालंय. ओके सर. सर उद्या पण असणार आहे का क्लास? उद्या नाही. Can I stop recording because we have a class? Yeah. Okay, We are done. done. I'll stop. And you know how to stop the brand. Good to do that. Yeah. Fair enough. So, and you